एकनाथ शिंदेंचा भाजपला दणका. आता माघार नाहीत. धाराशिव जिल्हा परिषदेच्या निकालात महायुतीने बाजी मारली आहे. त्यामुळे महायुती सत्ता स्थापन करेल असे वाटत होते. मात्र गेल्या 8 दिवसापासून महायुतीच्या मित्रपक्षात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहावयास मिळत आहे. महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष सदस्य कोकणात सहलीवर गेले आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सदस्य पुण्यात सहलीवर असल्याचे समजते. त्यातच आता धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी नवा फॉर्म्युला सुचवला आहे. या प्रस्तावावर भाजप आमदार राणाच गजितसिंह पाटील यांच्याशी चर्चा झाली असल्याचे समजते. मात्र धाराशिव झेडपीच्या अध्यक्षपदाचा तिढा मुंबई दरबारी सीएम फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यापासून झेडपीचा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अध्यक्षपद हे सर्वसाधारण गटातील महिलेसाठी आरक्षित आहे. या पदासाठी भाजपकडून निवडून आलेल्या आमदार राणाच गजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील व शिंदेंच्या शिवसेनेकडून निवडून आलेल्या माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे या पदासाठी या दोघींमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेबाबत सस्पेन्स कायम आहे. दरम्यान धाराशिव जिल्हा परिषदेचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे. त्यानंतर येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपचे आमदार राणाच गजितसिंह पाटील यांना सत्ता स्थापनेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. भाजपला सत्ता स्थापन करण्यापासून रोखण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला काँग्रेस व उद्धव ठाकरेंची शिवसेना बाहेरून पाठिंबा देणार असल्याची चर्चा रंगली असतानाच शनिवारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी त्यांचा गट हा भाजपसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.